तर 10% आरक्षण दिलंय यावर विश्वास ठेवता येत नाही। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। आमदार प्रकाश सोळंके यांनी मराठा आरक्षणावर ही प्रतिक्रिया दिली आहे। ओबीसींवर अन्याय होणार नाही याची काळजी सरकार घेईल। आरक्षण कोर्टामध्ये टिकलं तर जरांगेंची नाराजी दूर होईल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। आमदार प्रकाश सोळंके आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा। 10% नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये सरकारने आरक्षण दिले, मसुदा दिलेला आहे आणि जो मागासवर्गीय आयोगाकडून जे काही प्रस्ताव आलं होतं त्याला देखील मान्यता मिळाली आहे असं सुद्धा समजतंय। काय नेमकं वाटतं तुम्हाला याबद्दल? आज आता अजून विधानसभेचं कामकाज सुरू होणार आहे। तुम्ही जी माहिती सांगताय ती काय अधिकृत आहे असं म्हणता येणार नाही, परंतु सरकारनं अधिक काळजी घेऊन ज्या बाबतीत हायकोर्टाने किंवा सुप्रीम कोर्टाने ज्या त्रुटी दाखवल्या होत्या त्या त्रुटीवर मात करून आता हा प्रयत्न सरकार करते आणि त्यामुळे तो निश्चितपणे यशस्वी होईल याच्याबद्दल मनामध्ये काही शंका नाही आहे। पण इतका मोठा जो संघर्ष या ठिकाणी झाला, त्या तुमचं देखील घर गेलं होतं आणि तुम्ही देखील आपली भावना त्या ठिकाणी व्यक्त केली होती। आज यासाठी विशेष अधिवेशन ठेवण्यात आलेलं आहे। सरकार सकारात्मक आहे मराठ्यांबद्दल असं म्हणावं? निश्चित सकारात्मक आहे आणि आज मराठ्यांना आरक्षण मिळून त्यांना न्याय मिळेल याच्याबद्दल मनामध्ये शंका नाही। कोर्टामध्ये हे आरक्षण टिकेल का असा पण प्रश्न। तर अजित पवार गटाच्या आमदारांना अधिवेशनाआधी व्हीप जारी करण्यात आलेला आहे। मराठा आरक्षणावरील चर्चेमध्ये पूर्ण वेळ उपस्थित राहण्यासाठी हा व्हीप जारी करण्यात आलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। अजित पवार गटाकडून हा व्हीप जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतील। योगेश, वृषाली, मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने जे काही आज विशेष अधिवेशन बोलवलेलं आहे या संदर्भात दुपारी 1 वाजता चर्चेला सुरुवात होणार आहे। मात्र या चर्चेमध्ये अजित पवार गटातल्या प्रत्येक आमदारांनी सभागृहामध्ये पूर्ण वेळ उपस्थित राहावं अशा पद्धतीचा व्हीप हा अजित पवार गटाकडून जारी करण्यात गटाचे जे प्रतोद आहेत अनिल भाईदास पाटील यांनी हा व्हीप जारी केलेला आहे। आमदारांना प्रत्येक आमदारांना या अधिवेशनाच्या काळामध्ये पूर्ण वेळ चर्चेत सहभागी होण्यासाठी तसे आदेश हे अनिल भाईदास पाटील यांच्याकडून काढण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक आमदारांना हा व्हीप देण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळात सभागृहात मराठा आरक्षणासंदर्भात चर्चेला सुरुवात होईल। यामध्ये सर्वात महत्त्वाचं अर्थात हेच आहे की प्रत्येक आमदारांना बोलू देण्याची खरं तर संधी दिली पाहिजे होती। अशा पद्धतीने अनेक आमदारांनी या ठिकाणी भावना व्यक्त केलेल्या आहेत। मात्र फक्त गटनेत्यांनाच आज या अधिवेशनाच्या चर्चेमध्ये सहभागी होता येणार आहे, त्याच्या चर्चेमध्ये बोलता येणार आहे। मात्र आमदारांना या अधिवेशनामध्ये बोलता येणार नाही, चर्चेमध्ये सहभागी होता येणार नाहीये अशा पद्धतीचे आदेश हे सभागृहाच्या विधानसभा अध्यक्षांकडून देण्यात आलेले आहेत। मात्र ज्या पद्धतीने साधारणतः दुपारी 1 वाजता या चर्चेला सुरुवात होईल आणि 4 वाजेपर्यंत संपूर्ण चर्चेचा काळ जो आहे तो संपणार आहे आणि या संदर्भातला जो काही मसुदा आहे त्या मसुद्यावर चर्चा होईल आणि त्यानंतर हे अधिवेशन संपणार आहे। मात्र ज्या पद्धतीने या संपूर्ण अधिवेशनासंदर्भात पक्षाकडून व्हीप जारी करण्यात आलेला आहे, मात्र आता अजित पवार गटाकडून हा व्हीप जारी करण्यात आल्याची माहिती आहे। धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर अजित पवार गटाच्या आमदारांना अधिवेशनाच्या आधी व्हीप जारी करण्यात आलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। मराठा आरक्षणावरील चर्चेमध्ये पूर्ण वेळ उपस्थित राहण्यासाठी हा व्हीप जारी करण्यात आलेला आहे।